श्री स्वामी समर्थ. प्रिय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुरुचरित्रामधील अध्याय 50वा. मित्रांनो, गुरुचरित्र ऐकल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समाधान लाभते. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूयात. आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत यौवन राजांच्या विस्फोट व्याधीचे निवारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या आधीच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका परिटांना, तुम्ही पुढील जन्मात बेदरास यौवन राजा म्हणून जन्म घ्याल आणि मी नृसिंह सरस्वती यती रूपाने तुमच्या म्हातारपणी भेटीन असा वर दिला होता. ही कथा मी तुम्हाला पूर्वीच सांगितली आहे. संदर्भ अध्याय क्रमांक 9. त्याप्रमाणे ते परीट यौवन धर्मात जन्मून बेदरचे भूपती झाले. ते राज ऐश्वर्याचा उपभोग घेत पुत्र पौत्राधिकासह सुखाने कालक्रमणा करत होते. पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे ते दानधर्मादी पुण्यकर्मे करायचे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक द्यायचे. ब्राह्मणांवर त्यांची विशेष भक्ती होती. ते हिंदूंच्या देवदेवतांचा आदर करत व त्यांच्या देवस्थानांना कधीच उपद्रव देत नसत. याबद्दल त्यांचे धर्मगुरू त्यांना वारंवार समजवायचे. हिंदू लोक मूर्ख आहेत. ते निराकार ईश्वराचा साकार म्हणतात, पाषाणांना देव मानतात आणि गायी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करतात. त्यांना मान देणाऱ्या यौवनांचा अधःपात होतो असे सांगून त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा ते रागवायचे. परमेश्वर सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहेत. ते कोणाची निंदा करत नाहीत, कोणाशीही भेदभाव करत नाहीत. ते सर्वांना सारखी वागणूक देतात. मीही त्यांचाच बंदा आहे. मी त्यांच्यासारखाच वागणार. तुम्ही मला भलते कर्म करायला सांगू नका. हिंदूंचे तत्त्वज्ञान गहन आहे. ते आपल्याला कळत नाही म्हणून चुकीचे आहे असे कसे म्हणता येईल. असे म्हणून त्यांचा प्रत्येक युक्तिवाद खोडून काढायचे. पुढे त्या राजांच्या मांडीला एक गळू झाले. त्यावर त्यांनी अनेक औषधोपचार केले, पण ते बरे होईना. वेदना असह्य होऊन ते अहोरात्र तळमळत असत. श्री गुरूंचे त्यांच्याकडे लक्ष होतेच. तसेच आपली कीर्ती ऐकून ते आपल्याला भेटायला येणार हेही त्यांना माहीत होते. पण ते गाणगापुरात आल्यास तेथील विप्रांना ते आवडणार नाही. त्यांना अकारण त्रास होईल. त्यापेक्षा आपणच इथून निघून जावे हेच सर्वांच्या हिताचे आहे. असा विचार करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले, या वर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वाच्या निमित्ताने गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे माझ्या मनात आहे. तुम्ही यात्रेची तयारी करा. त्याप्रमाणे शिष्टमंडळी कामास लागली. इकडे व्याधीने संत्रस्त झालेल्या त्या यौवन राजांनी ज्ञानी ब्राह्मणांना बोलावून घेतले व म्हणाले, माझ्या व्याधीपुढे वैद्यांनीही हात टेकले आहेत. आता तुम्हीच मार्ग दाखवा. काही दैवी उपाय असल्यास सांगा. ते म्हणाले, राजा, आपली पूर्वजन्मीची पापेच व्याधी रूपाने दुःख देत असतात. दानधर्म करणे, सत्पुरुषांची सेवा करणे हे त्यावरील काही दैवी उपाय आहेत. सत्पुरुषांच्या कृपादृष्टीने
अनंत जन्मींची पातके नष्ट होतात, तिथे व्याधींचे काय चालणार. ते विप्र त्यांना उपाय सांगण्यास कचरत होते, पण त्यांनी खूपच आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही गुप्त रूपाने पाप विनाशी तीर्थास जा, त्यात स्नान करा, त्या योगे पापक्षालन होऊन तुम्हाला बरे वाटेल. विप्रांच्या सूचनेनुसार ते भूपती एकटेच पापविनाशी तीर्थास गेले. त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले. तेवढ्यात तिथे एक संन्यासी आले. राजांनी त्यांना वंदन केले. त्यांना आपले गळू दाखवले व म्हणाले, यतिवर्य, हे कसे बरे होईल. ते म्हणाले, तुम्ही एखाद्या सत्पुरुषांचे दर्शन घ्या, त्यांच्या कृपा प्रसादाने तुम्हाला बरे वाटेल. मी तुम्हाला या संदर्भातील एक कथा सांगतो, म्हणजे तुमची खात्री पटेल. पूर्वकाळी अवंती नगरीत एक ब्राह्मण राक्षस राहत असत. ते ब्राह्मणाचा आचारधर्म सोडून उन्मत्तपणे स्वैराचार करत असत. ते पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असत. एके दिवशी ऋषभ नावाचे एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आले होते. त्यावेळी ते ब्राह्मणही तिथेच होते. त्यांनी व पिंगलेने त्यांना सन्मानाने घरात नेले. त्यांची अर्घ्य पाद्यादिकांनी भक्तिभावे पूजा केली. त्यांना वंदन केले. त्यांचे चरणतीर्थ घेतले. त्यांना भोजन दिले. उत्तम पलंग मागून त्यावर निजवले. त्यांचे पाय चेपले. या सेवेने ते योगी समाधान पावले. सकाळी उठल्यावर दोघांना उत्तम आशीर्वाद देऊन ते निघून गेले. कालांतराने वार्धक्य येऊन ती दोघे मरण पावली. योग्यांची सेवा केल्यामुळे ते ब्राह्मण दाशार्ण राजा वज्रबाहू यांच्या सुमती नामक पत्नींच्या उदरी जन्माला आले. त्या गरोदर असताना त्यांच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन त्यांच्यावर विषप्रयोग केला. त्या विषाने त्या मेल्या नाहीत, पण त्यांच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले. त्याच दुःखप्रद अवस्थेत त्यांची प्रसूती झाली. विषामुळे त्या बालकाच्या अंगावर जन्मतःच फोड उठले होते. तेव्हा ते महाराज खूपच चिंताग्रस्त झाले. त्यांनी पुत्रजन्माचा आनंदोत्सवही साजरा केला नाही. त्या वेदनांनी ते राजपुत्र अहोरात्र रडत असत. वज्रबाहूंनी देशोदेशीच्या वैद्यांना बोलावून त्या दोघांवर औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्या व्याधीने आपल्या पत्नी पुत्रांचे होत असलेले हाल त्यांना पाहावेनात, म्हणून त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काही कोळ्यांना बोलवले व त्या दोघांना निर्मनुष्य अरण्यात सोडून देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी त्या दोघांना रथात बसवून दूर अरण्यात सोडून दिले. आधीच व्याधीने जीव नकोसा झालेला, त्यातच पतींनी त्याग केला म्हणून सुमतींनी खूप आक्रोश केला. त्या देवांकडे मरण मागू लागल्या. हिंस्र पशूंना आम्हाला खा असे म्हणू लागल्या, पण तसे काहीही घडले नाही. क्षुधा तृषेने व्याकुळ झालेल्या त्या राणी राजपुत्रांना कडेवर घेऊन काट्याकुट्यातून मार्गक्रमण करू लागल्या. काही दिवसांनी त्यांना रानात चरणारी गुरे दिसली. त्यांनी गुराख्यांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा ते म्हणाले, बाई, तुम्ही अशाच पुढे जा. तुम्हाला गावात एक देऊळ दिसेल. तिथे तुमची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होईल. त्याप्रमाणे वाटेने चालत त्या मोठ्या कष्टाने गावात प्रवेशल्या. तेथील प्रजाजन सुखात व आनंदात आहेत हे पाहून त्यांना बरे वाटले. त्यांनी स्त्रियांकडे तेथील राजांबद्दल विचारणा केली असता
त्या म्हणाल्या, पद्माकर नावाचे वैश्य या गावाचे मुख्य आहेत. ते अतिशय पुण्यवान, धर्मशील व श्रीमंत आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या. त्यांना आपली दैन्यावस्था सांगा. ते तुम्हाला आश्रय देतील. योगायोगाने त्या समयी पद्माकराच्या घरी काम करणाऱ्या काही दासी तिथे आलेल्या होत्या. सुमतींनी व त्यांच्या पुत्रांची दुःखद अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी त्यांना पद्माकरांकडे नेले. त्यांचा वृत्तांत ऐकून त्यांचेही मन द्रवले. त्यांनी त्यांच्या निवासाची, अन्न वस्त्राची व औषधोपचारांची व्यवस्था केली. तिथे राहत असताना काही दिवसांनी राजपुत्रांचे निधन झाले. तेव्हा आपले एकुलते एक पुत्र गेले म्हणून सुमती दुःख वेगाने रडू लागल्या. त्यांचा आक्रोश पाहून नगरातील लोक हळहळत होते. राजस्त्रियांनीही त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा शोक कमी झाला नाही. त्यावेळी त्या मातापुत्रांचे पूर्वजन्मातील सत्कर्म आठवून ऋषभयोगी त्यांच्यावर उपकार करण्यासाठी तिथे प्रगट झाले. त्यांनी सुमतींना अनेक प्रकारे समजावले. जीवन कसे क्षणभंगूर आहे. अनित्य अशा देहादिकांवर लोभ ठेवल्याने कसे दुःख प्राप्त होते यावर यथार्थ निरूपण केले, पण उपयोग झाला नाही. त्या म्हणाल्या, महाराज, मी व्याधीने मरण यातना भोगल्या. राज्य भ्रष्ट झाले. पतींनी माझा त्याग केला आणि आप्तांनी हेटाळले. ते सर्व मी सहन केले, पण हे पुत्र माझा प्राण होते. यांचा वियोग मी कसा सहन करू? देवांनी मला मरण द्यावे. तेव्हा सुमतींची दयनीय अवस्था पाहून ऋषभयोग्यांना करुणा आली. त्यांनी थोडेसे भस्म अभिमंत्रित करून राजपुत्रांच्या भाळी लावले आणि थोडेसे त्यांच्या मुखात घातले. तर काय आश्चर्य! सुमतींच्या पुत्रांच्या निष्पाण देहात प्राणसंचार होऊन ते उठून बसले. ऋषभांनी पुन्हा भस्म अभिमंत्रित करून त्या दोघांच्या सर्वांगाला लावले. त्यामुळे ती दोघे पूर्णतः व्याधीमुक्त झाली. त्यांची अंगकांतीही उजळली. ते असामान्य सामर्थ्य पाहून लोकांनी त्या योग्यांचा जय जयकार केला. राणी व राजपुत्रांनी त्यांना कृतज्ञतेने वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, सुमती, तुम्ही दोघे दीर्घायुषी व्हाल. तुम्हाला वार्धक्य येणार नाही. तुम्ही तरुण आणि सुंदर दिसाल. या तुमच्या पुत्रांची खूप कीर्ती होईल. हे प्रदीर्घ काळ राज ऐश्वर्य भोगतील. अशा प्रकारे त्यांना वरदान देऊन ऋषभयोग्यांनी सर्वांचा निरोप घेतला. ही कथा सांगून ते यती यौवन राजांना म्हणाले, चिंता करू नका. तुमचा फोडही सत्पुरुषांच्या कृपाप्रसादाने बरा होईल. सध्या गाणगापुरात स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून एक महात्मा राहत आहेत. त्यांच्या दर्शनानेच तुम्हाला बरे वाटेल. यती निघून गेल्यावर त्या राजांनी गाणगापूरचा रस्ता धरला. गावात प्रवेश करून ते लोकांकडे श्रीगुरूंची चौकशी करू लागले. तेव्हा एक यौवन गुरुदेवांविषयी विचारणा करत आहेत म्हणून लोक साशंकित झाले. त्यांच्या मठाला उपद्रव होऊ नये म्हणून कोणीही त्यांना उत्तर दिले नाही. त्यामुळे ते संतापले. ते लोकांना म्हणाले, मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तुम्ही त्यांचा ठाव ठिकाणा सांगता की नाही? ते ऐकून लोक घाबरले. त्यावेळी एक जण धैर्याने पुढे येऊन म्हणाले, श्री गुरु संगमावर अनुष्ठानासाठी गेले आहेत. दुपारी गावात येतील. ते ऐकून ते मेण्यात बसून एकटेच संगमावर गेले.
तिथे श्री गुरूंना पाहताच खाली उतरून पायी चालत गेले. त्यांनी त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, काय हो परीट, आजपर्यंत कुठे होतात? बऱ्याच दिवसांनी भेटलात. ते ऐकतात त्या राजांना क्षणार्धात पूर्वजन्माचे स्मरण झाले. कुरवपर श्रीपाद श्री वल्लभ यतीश्वर त्यांनी दिलेले वरदान सर्व काही आठवले आणि समोर उभे असलेले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्रीपाद श्री वल्लभांचे नवीन अवतारी रूप आहेत हे जाणून त्यांचे हृदय भरून आले. त्यांच्या डोळ्यातून गळगळा आनंदाश्रू वाहू लागले. गुरुदेव, आपण इथे, असे म्हणून त्यांनी स्वतःला त्यांच्या चरणांवर झोकून दिले. गुरुदेव, मी तर तुमचा निस्सीम भक्त, मग माझी उपेक्षा का केलीत? असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंची अनन्य भावाने अपार स्तुती केली. तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही कोणत्या हेतूने इथे आला आहात? ते म्हणाले, विस्फोट व्याधीने जर्जर होऊन तुम्हाला शरण आलो आहे. ते ऐकून गुरुदेव हसून म्हणाले, ठीक आहे, दाखवा बरं. त्यांनी गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले तर काय आश्चर्य, ते केव्हाच जिरून गेले होते. ते नवल पाहून त्यांना एकदम हायसे वाटले. त्यांनी श्रीगुरूंना हात जोडले व म्हणाले, स्वामी, तुमची माझ्यावर केवढी कृपा आहे. तुम्ही मला राज्य देऊन गत जन्मीची इच्छा पुरवलीत आणि मला व्याधीमुक्तही केलेत. त्यामुळे मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आता एकच विनंती आहे, तुम्ही माझ्या राजधानीत या, मला तुमच्या सेवेची संधी द्या. श्री गुरु म्हणाले, अहो, आम्ही तापसी संन्यासी, आम्ही तिथे कसे येणार? तुम्ही यौवन मद्यपान करता, तुमच्या नगरात गोहत्या होतात, त्यामुळे तिथे येणे आम्हाला योग्य वाटत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः बंद करा. ते म्हणाले, स्वामी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आता सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. हे दोष जातीच्या अनुषंगाने चिघटले आहेत, तरी यौवन म्हणून माझी उपेक्षा करू नका. तुम्ही एकदा या, माझ्या मुलाबाळांना, सुना नातवंडांना पहा, त्यानंतर मी तुमच्याच सेवेत राहणार आहे. त्या समयी ते यौवन अधिपती श्री गुरूंचे पाय धरून वारंवार विनवण्या करू लागले. तेव्हा तेही विचार करू लागले, यापुढे सर्वत्र यौवनांचेच प्राबल्य राहणार आहे. आता राजा आला आहे, पुढे प्रजाही येईल. तेव्हा लोकसंपर्क टाळण्यासाठी गुप्त होणेच योग्य आहे. सध्या सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीची यात्रा करू आणि या राजांच्या नगरातही जाऊन येऊ. मग ते मठाकडे निघाले. तेव्हा त्या राजांनी त्यांना मेण्यात बसवले व त्यांच्या पादुका स्वतःच्या हातात घेऊन ते पायी चालू लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, राजा, ब्राह्मणाची सेवा करताना पाहून लोक तुम्हाला दूषणे देतील, म्हणून तुम्ही मेण्यात बसा. पण त्यांनी ऐकले नाही. मी तुमचा दास आहे असे म्हणून ते चालतच निघाले. पुढे त्यांचा दळभार उभा होता, तो त्यांनी श्री गुरूंना दाखवला. तेव्हा ते म्हणाले, राजा, एवढ्या वैभवसंपन्न सैन्यासह तुमच्या नगरात जायचे तर विलंब होईल आणि माझ्या नित्य अनुष्ठानातही खंड पडेल, म्हणून मी पुढे जातो. पापविनाशी तीर्थावर आपण पुन्हा भेटू. बोलणे पूर्ण होताच ते शिष्यांसहित अदृश्य झाले आणि मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर आले. नामधारक त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच तुमचे पूर्वज सायनदेव साखरे यांचे पुत्र नागनाथ तिथे आले. त्या समयी
श्री गुरु अनुष्ठानास बसले होते व तिथे अन्य भक्तही उपस्थित होते. नागनाथांनी श्री गुरूंना आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली व मोठी समाराधना घातली. हे सर्व झाल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आम्हाला निरोप द्या. बिदरचे यौवन राजा मला भेटायला पापविनाशी तीर्थावर येणार आहेत. मी भेटलो नाही तर ते इथे येतील. तुम्हा ब्राह्मणांना त्यांचा उपद्रव होऊ नये असे मला वाटते. त्यानंतर नागनाथांना अनेक आशीर्वाद देऊन श्री गुरु पुनश्च पापविनाशी तीर्थावर गेले. कालांतराने राजाही तिथे आले. त्यांनी नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. मग श्री गुरूंना पालखीत बसवून मोठ्या सन्मानाने वाजत गाजत आपल्या राजधानीत नेले. या अपूर्व प्रकारामुळे नागरिक उलटसुलट चर्चा करू लागले. ब्राह्मणांना व हिंदूंना आनंद झाला तर यौवनांनी राजांची निंदा केली. श्री गुरूंच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी रस्तोरस्ती गर्दी केली होती. राजांनी श्री गुरूंना पायघड्यांवरून चालवत प्रसादात नेले. त्यांना दिव्य सिंहासनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. श्री गुरूंसमवेत आलेल्या 4 शिष्यांनाही मोठा सन्मान दिला. आपल्या समस्त परिवाराला श्री गुरूंच्या चरणावर घातले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अपार दानधर्म केला. विप्र आणि वाचकांना संतुष्ट केले. प्रजाजनांनाही श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ दिला. मग खाजगी भेटीत श्री गुरु त्यांना म्हणाले, राजा, मी तुमची ही इच्छाही पूर्ण केली आहे. आता तुम्ही संतुष्ट आहात ना? का तुम्हाला अजून काही हवे आहे? ते म्हणाले, स्वामी, मला मुक्तिमार्गाचे ज्ञान द्या. आता तुमची सेवा घडावी एवढीच इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुम्हाला ते ज्ञान होईल. पुढे राज्याची सूत्रे मुलांवर सोपवून तुम्ही श्रीशैल पर्वतावर या. तिथे तुमची व माझी भेट होईल. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन श्री गुरु गौतमी तीरावर गेले. तिथे स्नान केले. तिच्या तीरावरील पुण्यक्षेत्रांना भेटी देऊन ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने लोकांना आनंद झाला. काही दिवसांनी श्री गुरूंनी आपल्या समस्त शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, माझी सर्वदूर ख्याती झाली आहे. बिदरचे राजाही माझे भक्त झाले आहेत. आता यथा राजा तथा प्रजा या वचनानुसार यौवनही मनकामनापूर्तीसाठी इथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना आणि विप्रांना उपद्रव होईल. म्हणून मी प्रगट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तिथेच राहणार आहे. मी तिथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर इथेच असणार आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते ऐकून शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरु गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे सद्भावाने त्यांची भक्ती करतात त्यांच्या सर्व मनकामना गुरुकृपेने निसंदेह पूर्ण होतात. अशा प्रकारे अध्याय 50वा समाप्त झाला आहे. मित्रांनो, जीवनाचे कल्याण होण्यासाठी श्री गुरुचरित्राचे सगळे अध्याय वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो, मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गुरुचरित्र पूर्ण ऐका. भेटूयात पुढील अध्यायात. श्री स्वामी समर्थ.